नमस्कार मंडळी, ऋतू आयमंताचा या आपल्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण जो क्रम ठेवलेला आहे त्यानुसार एक अक्षरगळ वृत्त आणि एक मात्रा वृत्त असे आपण भाग पाहतो. तर आज आपण पाहणार आहोत मात्रा वृत्तामध्ये एक नवीन किंवा ओळखीचंच असंच म्हणूया, कारण याचा एक भाऊ मुद्दाम म्हणतोय मी, कारण यासारखीच ज्यांची मात्रांची रचना आहे अशी रचना असा प्रकार आपण एक भागा अगोदर पाहिला होता. लक्षात आहे का? बरोबर. त्याचं नाव होतं चंद्रकांत आणि याचं नाव आहे सूर्यकांत. चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्यामध्ये काय साम्य काय भेद आहे? बरोबर. तर यामध्ये काय आहे? चंद्रकांताच्या मात्रा कशा होत्या? 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 2. यामध्ये सूर्यकांतामध्ये मात्र 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3 म्हणजे एक मात्रा इथे फक्त वाढलेली आहे. चंद्रकांत जे वृत्त आहे त्याच्यासारखंच फक्त एक मात्रा अधिक असलेलं असं हे वृत्त, म्हणून मी त्याला त्या वृत्ताचा भाऊ असं मुद्दाम म्हटलेलं होतं. तर मंडळी, सूर्यकांत वृत्त हे फार पूर्वीपासून हाताळलं गेलेलं आहे. समुदित मदना असं त्याला संस्कृतमध्ये नाव आहे आणि संस्कृत वाङ्मयामध्ये किंवा पंडित वाङ्मय किंवा पंत वाङ्मय ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये या वृत्ताचा खूप सरळ हस्ताने वापर केलेला आपल्याला दिसतो. मराठीमध्ये सुद्धा खूप छान छान कविता यामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे अगदी शांता शेळके असोत किंवा भा. तांबे किंवा जयदेव असे अनेक दिग्गज कवींनी हे वृत्त हाताळलेलं आहे. तर ज्या मूळ श्लोकावरून किंवा ज्या मूळ कवितेवरून, संस्कृत कवितेवरून समुदित मदना हे या वृत्ताला नाव पडलं त्याच्या आपण ओळी ऐकूया. समुदित मदने रमणी वदने चुंबन वलिता धरे मृगमदक तिलकम लिखती सपुलकम मृगमयो रजनी करे. अशी ही रचना, जी मूळ रचना आहे संस्कृत मधली, ती आपण इथे सादर केली. आता यामधील जे शांता शेळकेंचं जे संकल्पने रील केलं होतं, ज्यामध्ये उल्लेख केला होता शांता शेळकेंची रचना, ती सुद्धा अगदी प्रसिद्ध आहे आणि आपण त्याचीच आता इथे काय करणार आहोत, उदाहरण म्हणून त्याचं पण उदाहरण ते पाहणार आहोत. पण त्याआधी आपण रचना समजून घेऊया. नेहमीप्रमाणे मात्रा वृत्त आहे सूर्यकांत, त्याच्या मात्रा आहेत 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3. यती आहे 8व्या आणि 16व्या मात्रेवर. आणि आता इथे पण नेहमी मात्रेचा विचार केला आहे म्हणून मात्रेवर 8व्या आणि 16व्या मात्रेवर. आणि याचं उदाहरण जे आहे ते नेहमीप्रमाणे काय केलं, आपण आता उदाहरण लिहून घेतलंय आणि त्याखाली त्याच्या ज्या मात्रा आहेत त्या सुद्धा आपण लिहून घेतल्या आहेत. त्याच्या 2 ओळी आपण पाहूया. आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज सावली मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी. हे लिहून घेतलं आणि त्याच्या खाली त्याच्या मात्रा आपण लिहून घेतल्या. आम्रतरू 2 1 1 2 हा 2 एकूण झाल्या 8 मात्रा. धरी शिरावर 1 2 1 2 1 1 मिळून झाल्या 8 मात्रा. प्रेमळ निज 2 1 1 1 1 आणि सावलीतल्या हे या 2 मात्रा अशा मिळून झाल्या याच्या 8 मात्रा आणि वलीच्या 3 मात्रा. म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3. त्याचप्रमाणे पुढच्या ओळीचं आपण पाहून घेऊया. आपण मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी. मृदुल 1 1 1, कोवळी 2 1 2, श्यामल 2 1 1, हिरवळ 1 1 1 1, पसरे 1 1 2, पायांतळी 2 2 1 आणि 2. पुन्हा तसेच गट 8 8 8 आणि 3. तर अशी ही एक सुटसुटीत म्हणता येईल अशी रचना आहे. मात्रा आपण मोजल्या किंवा मात्रांचे गट आपण बघितले की 8 मात्रांचा एक गट अधिक 8 मात्रांचा एक गट अधिक 8 मात्रांचा एक गट आणि मग 3 मात्रांचा एक छोटा गट, अशी मिळून एका चरणामध्ये अशी एकूण 8 त्रिक 24 आणि 3 27 मात्रा असतात. 27 आणि 27 म्हणजे 2 ओळी 2 चरणांचं एक कडवं असतं साधारणपणे. तर अशी ही रचना असते. आणि याचा यती बघा कुठे आहे. आम्रतरू हा
धरी शिरावर प्रेमळ निज सावली. आपण पुढे थांबलो. आम्र तरु हा 8व्या मात्रेवर. धरी शिरावर पुन्हा 8व्या म्हणजे 16व्या मात्रेवर. आणि प्रेमळ निज सावली. मग हे शेवटचा आपण जे आहे उरलेला जो भाग आहे पूर्ण म्हणतो. मृदुल कोवळी 8 मात्रा, श्यामल हिरवळ 8 मात्रा, म्हणजे 8 + 8 16 झाल्या. आणि मग पसरे पायांतळी. मग शेवटची जी ओळ आहे, शेवटचा जो खंड आहे तो आपण काय करतो पूर्ण म्हणतो. म्हणजे यती जो आहे तो 8व्या आणि 16व्या मात्रेवर येतो. तर आपल्याला ही कविता लक्षात आली असेलच. तर या वृत्तामध्ये माझी एक कविता आहे. ती कविता मी आता आपल्या पुढे सादर करतो. नुकताच अक्षय तृतीयेचा सण होऊन गेला आणि त्या सणाच्या निमित्ताने मी एक कविता केली होती. ती या सूर्यकांत वृत्तामध्ये केलेली होती. ती आपल्यासमोर आता मी सादर करतो. आला आखातीजी सण. आखातीजी म्हणजे अक्षय तृतीया. वृत्त सूर्यकांत 8 + 8 + 8 + 3. आला आखातीजी सण पूजन लक्ष्मीचे करू. सुख समृद्धी मागुनी तिला आनंदे घर भरू. नर नारायण जोड देवही अवतरणी मान्यता. बद्री नारायणाचे द्वार उघडती या करिता. अन्नपूर्णानी परशुरामही जन्मले या दिनी. हयग्रीव तसे बसवेश्वरही जैन पंथीय मुनी. गंगे माझी स्नान करता पुण्यपद होय प्राप्त. दान धर्म पूजनाने सर्व सुखी स्वये अनआप्त. उद्यापनास गौरीच्या जमती सुवासिनी सर्व. उद्यापनास गौरीच्या जमती सुवासिनी सर्व. खेळ खेळती सगळ्या भासे आनंदाचे पर्व. असा आनंद सणाचा टिको आयुष्याच्या भरी. असा आनंद सणाचा टिको आयुष्याच्या भरी. ढग दुःखाचे सरून, ढग दुःखाचे सरून याव्या समृद्धीच्या सरी. याव्या समृद्धीच्या सरी. तर मंडळी, आपल्याला ही कविता आवडली असेलच. त्याचप्रमाणे आजचा हा जो भाग आहे सूर्यकांत वृत्ताचा, त्याची रचना आपल्याला नक्कीच समजली असेल. आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.